विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या 48व्या वर्धापन दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड येथे शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख काकाजी यांचे सुजाण पालकत्व व जीवनाची दिशा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते। यावेळी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या सभासदांच्या गुणवंत पाल्याचा सत्कार करण्यात आला। विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस आर.टी. देवकांत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी केंद्रीय अध्यक्ष रवी बारई, अधीक्षक अभियंता सातारा बाळासाहेब हाडनूर, अधीक्षक अभियंता कराड पारेषण प्रांजल कांबळे, केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, केंद्रीय उपाध्यक्ष संतोष घाडगे, कार्यकारी अभियंता कराड बाळासाहेब मोहिते, सहाय्यक महाव्यवस्थापक कराड तेजस पाटील यांच्यासह बाबासाहेब शिंदे, सूर्यकांत मिरजे, दत्तात्रय माहुरकर, विनायक साळुंखे, सुनील काळे, माणिक बेळकुंगे, हेमंत कुंभार, जैनुद्दीन आतार, भरत लोखंडे, सुनील गडकरी, राम चव्हाण, रमेश देसाई, व्ही.एच. पाटील, शहाजी पवार, कृष्णचंद्र काळोखे, प्राजक्ता पवार, सारंग सुतार यांच्यासह विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सभासद व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामगारांचे पगार भत्ते किंवा मागण्या एवढ्यापुरतं संघटना कधीच काम करत नाही। कुणाला आवडो न आवडो सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं ही संघटना काम करते। शेतकऱ्यांना, ग्राहकांना, मुक्या प्राण्यांना, पिकाला सगळ्याला डोळ्यापुढे ठेवून ह्या संघटनेचं वीज क्षेत्रामध्ये काम चालत असतं। याचाच भाग म्हणून आम्ही 2016-17 मध्ये 3 महिने एक आंदोलन उभं केलं होतं की सडलेला लाईन बंदूच्या बदला, जुने कंडक्टर बदला। आणि साहेब 3 महिन्याच्या आंदोलनानंतर एक असा त्याचा परिणाम झाला। अनेक जिल्हा अधिकाऱ्यांनी आमच्याकडे अप्रोच झाले की जर तुमचं प्रशासन काम करत नसेल तर निश्चितपणे त्याचा अजेंडा आमच्याकडे द्या, आम्ही त्याच्यावर काम करतो। कोकणामध्ये बदल झाला, कोकणामध्ये गॅल्वनाइज पोल आले जे सडणार नाही। अनेक ठिकाणी कंडक्टर बदलले गेले, अनेक ठिकाणी पोल बदलले गेले, स्ट्रक्चर बदलले गेले। आमचाच एक सहकारी सातारा जिल्ह्यातला पोलवरून पडला, सडलेला एक स्ट्रक्चरचा एक पार्ट त्याच्या पोटामध्ये त्याच्या गेला, 50 ते 55 लाखाचा खर्च आला, तो कर्मचारी वाचला नाही। तो मुद्दा ठेवून संघटनेनं आंदोलन केलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं आणि त्या काळामध्ये राज्य शासनाकडे आमच्या प्रशासनानं त्या आंदोलनाचा धागा पकडून 10.5 कोटीचा प्रस्ताव पाठवला आणि राज्य शासनानं त्या ठिकाणी 7,300 कोटी प्रस्ताव मंजूर केला। दुसऱ्या बाजूला कोरोना काळ आला, काय करायचं संघटनेनं हा प्रश्न समोर होता। शिर्डी ट्रस्ट बंद होतं, तुमचं शेगाव ट्रस्ट बंद होतं, अनेक संस्थानं चांगली बंद होती। ह्या कामगारांनी 10,500 बॅग साहेब रक्तदान केले। हे सांगायचं आहे की आम्ही आमची बांधिलकी जशी कामगारांची आहे तशी या जनतेची आहे, तशी सभासदांची आहे, तशी या निसर्गाशी देखील आहे, प्रत्येकाशी बांधिलकी आणि ते धरून आम्ही काम करत असतो। आणि आपल्याला आज या ठिकाणी पाचारण करण्याचं एवढंच कारण आहे, सोशल मीडिया आलाय, चांगलं काय वाईट काय कुणाला किती घ्यावं हे ह्याच्या पुढं भान गेलेला समाज झालेला आहे। आणि अशा काळामध्ये तर तुमच्याकडं म्हणजे तुम्ही शब्दांचे कुबेर आहात, शब्दांची श्रीमंती आपल्या। तुमच्या या 48व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व कामगार बंधू भगिनी यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्या शुभेच्छा देत असताना मी बघितलं आता की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथं तुम्ही लोक विथ फॅमिली जमलेले आहात आणि तुम्हाला देशमुख साहेबांचं भाषण ऐकायचं। मी पण देशमुख साहेबांच्याबद्दल
ऐकलेलं नाही, प्रथमतःच ऐकतो, पण ऐकून आहे. त्यांचं जे काही शब्द तुमचा त्यांच्याकडे जो काही गाढा अभ्यास आहे ते आपल्याला त्याच्यातून त्यांच्या व्याख्यानातून नक्कीच देतील. हा आमच्या MSCBचा म्हणजे हे फोर्स MSCBने आता झालेल्या आमच्या 3 कंपन्या ह्याचा बॅकबोन आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आपण जीवाचं रान करून काम करता, कंपनीला फायदा मिळवून देता, जनतेचं हित जपता, अहोरात्र कष्ट करता. आणि मी एक तांत्रिक कर्मचारी आहे, मी एक तांत्रिक अभियंता आहे, बाकी आपणही सगळे तांत्रिक आहात. आणि यातूनही वेळ काढून आपल्या संघटनेनं आपल्या पाल्यांचा गुणगौरव केला, जनतेची बांधिलकी जपली. आणि ही संघटना जवळजवळ 1977 साली आहे. 77चा माझा जन्म, म्हणजे 48 वर्ष या संघटनेनं पूर्ण केलेले आहे. त्यांना अतिशय चांगलं काम ही संघटना करते. भविष्यात अतिशय आपल्याला आव्हानांना तोंड द्यायचं आहे. पारेषणमध्ये आपण TBCBला सामोरे जातोय आणि महावितरणमध्ये आपण रिस्ट्रक्चरिंगला सामोरे जातोय. हा बदलाचा कालावधी आहे. आपण क्वांटिटेटिव्ह बिडिंग बेसवर काम करतोय. प्रायव्हेटायझेशन आपल्या सगळ्यांना सप्टेंबरला आपला संघटनेचा 48वा वर्धापन दिवस झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपापल्या पातळीवरती तो आनंदामध्ये साजरा करण्यात आला. 4 सप्टेंबरला शिर्डी येथे चांदे कसारला येथे आपण तांत्रिक कामगारांच्या प्रशिक्षणाकरता, तांत्रिक भवन उभारण्याकरता आपण एक भूमिपूजन केलं. त्याकरता आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित झालेला होता. म्हणून या सातारा कराडमध्ये जो वर्धापन दिवस आहे तो वर्धापन दिवस मनवण्याकरता विलंब झाला. तरी पण आज आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. आणि माणसाला असं कळालं की आपण वेगळे आहोत इतर प्राण्यांच्या पेक्षा, आपलं मस्तक आसमंतामध्ये. आणि मग त्याने एक आपल्याला आवडणारी मैत्रीण निवडली. त्या समूहामधून तो गुहेमध्ये पोहोचला. गुहेचं एक घर त्यानं तयार केलं आणि नंतर अनेकांनी आपापल्या मैत्रिणी निवडल्या. एक गाव पहिलं माणसांचं तयार झालं. त्या गावामध्ये आईबाबाचा रोल सुरू झाला, कारण माणूस बुद्धिमान आहे. मग त्याला आता आपलं लेकरू घडवायचं आहे भविष्यामध्ये. मग आईबाबाचा रोल सुरू कुठून झाला? त्या गुहेत त्या पहिल्या माणसाच्या आईबाबानं त्या बाळाला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर 2, 3, 4 वर्षानंतर आई एक दिवशी बाहेर आली त्या गुहेच्या. सूर्य कासारावर वर आलेला होता आणि आईच्या लक्षात आलं की सूर्य उगवला. अवघ्या सृष्टीला चैतन्य प्राप्त झाले, सळसळते सृष्टी, ताजी तवानी झाली सूर्याच्या आगमनानं. पण माझं बाळ अजून झोपलंय म्हणून त्या आईला खूप वाईट वाटलं. ती आई गुहेमध्ये आली, आपल्या बाळाला तिने उठवलं. पूर्वीच्या आया आपल्या बाळाला उठवत असताना खूप छान उठवायच्या. रामा, रघुनंदना, उठ रे बाळा असं म्हणायचे.